मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला, तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो. श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन. आता भागात आपण पाहिलं की श्रीरामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण हे अयोध्या सोडून निघालेले आहेत आणि सुमंत्र त्यांच्या बरोबर रथ घेऊन निघालेले आहेत. आता बघूया आजचा भाग, भाग 9. श्रीराम रथातून उतरले आणि आपल्या जन्मभूमीचा निरोप घेण्यासाठी अयोध्येकडे तोंड करून हात जोडून उभे राहिले. अनेक स्थानिक रहिवासी श्रीरामांच्या पाठोपाठ आलेले होते. रामाने त्यांना परत जाण्यास सांगितले आणि त्यांचे दुःख कमी व्हावे म्हणून त्वरित तिकडून प्रस्थान केले. ते गंगेपाशी पोहोचले. या प्रदेशाचा निषाद कुळात जन्मलेला राजा गुह रामाचा निकटचा स्नेही होता. जेव्हा गुहाला रामाच्या आगमनाची बातमी समजली, तेव्हा तो अत्यानंदाने आपले मंत्रीगण व नातेवाईकांच्या सोबत त्यांना भेटायला आला. राम लक्ष्मण यांनी निषाद राजांना मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. दोघ्या बंधूंना वल्कले धारण केलेली पाहून दुखावलेल्या गुहाने म्हटले, प्रिय रामा, माझे राज्य माझ्या इतकेच तुमचेही आहे, म्हणून कृपया ह्याला अयोध्याच समजून येथील प्रत्येक वस्तूचा वापर करा आणि आपणच या राज्याचे शासन करा. श्रीरामांच्या स्वागतासाठी गुहांनी उत्तम स्वादिष्ट पदार्थ, सुखद शय्या आणि घोड्यांना खाण्यासाठी चणे, चारा, गवत आदी आणले होते. श्रीरामांनी ती मानसिक रूपे स्वीकारून सर्व सामग्री परत नेण्याची आज्ञा केली. ते म्हणाले की दुसऱ्यांनी दिलेली कुठलीही वस्तू मी ग्रहण करत नाही. या वनवासाच्या काळात मी फक्त कंदमुळाचा आहार करीत आहे. या सामग्रीमध्ये परंतु ज्या घोड्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या ठेवाव्या आणि बाकी सर्व वस्तू आपण कृपया घेऊन जाव्या. तत्पश्चात श्रीरामांनी संध्योपासना करून केवळ जलप्राशन केले आणि तृणांची शय्या अंथरून त्यावर झोपले. माता सीता सुद्धा समवेत होती. इकडे राजा गुह, सुमंत्र आणि लक्ष्मण हे सावधपणे धनुष्य धारण करून गप्पा गोष्टी करीत श्रीरामांच्या रक्षणासाठी रात्रभर जागे राहिले. लक्ष्मणांना गुहांनी विश्रांती घेण्याची विनंती केली, पण राम आणि सीता निजलेले असताना तसे करण्यास लक्ष्मणांनी नकार दिला. रात्रभर दोघेही अयोध्येत घडलेल्या घटनांविषयी चर्चा करीत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगा नदी पार करून ज्याच्यासाठी राजा गुह यांनी नावेची व्यवस्था केली होती, तीवर बसून श्रीरामांनी सुमंत्र यांना अयोध्येस परत जाण्याची विनंती केली आणि सांगितले की यापुढे आम्ही पायीच प्रवास करू. तुम्ही महाराजांकडे जाऊन त्यांची सेवा करा. 14 वर्षे समाप्त झाली की आम्ही परतच येऊ. श्रीरामांनी सुमंत्र यांच्याकडे सगळ्यांसाठी निरोप पाठवला. ते म्हणाले, महाराज दशरथांना जाऊन सांगा, भरताचा लवकरात लवकर राज्याभिषेक करा आणि माझ्या तिन्ही मातांना माझं कुशल क्षेम सांगा. सगळं ऐकून सुमंत्र वारंवार श्रीरामांना म्हणत होते की वनवासाचा अवधी समाप्त होईपर्यंत मी आपल्या बरोबरच राहीन. पण श्रीरामांनी यासाठी नकार दिला. ते म्हणाले, तुमची गरज अयोध्येस जास्त आहे. पुढे राजा गुहाच्या प्रस्तावाबद्दल राम म्हणाले की ज्या वनात सेवक माझ्या भोवती असतील अशा वनात राहण्याची माझी इच्छा नाही. मी एखाद्या निर्जन ठिकाणी जाईन आणि ऋषींप्रमाणे राहीन. म्हणून माझ्या केसांच्या जटा बांधण्यासाठी मला वडाचा चीक आणून दे. जेव्हा गुहांनी तो चीक आणला तेव्हा राम आणि लक्ष्मण यांनी तो केसांना लावून केसांच्या जटा बांधल्या. अशा प्रकारे श्रीराम आणि लक्ष्मण जटाधारी झाले आणि वानप्रस्थोचित व्रत ग्रहण केले. त्यानंतर गुहाचा निरोप घेत सीता, राम आणि लक्ष्मण तिथून निघाले. जेव्हा नाव प्रवाहाच्या मध्यावर पोचली तेव्हा सीतेने अयोध्येला सुखरूप परत येण्यासाठी गंगा मातेकडे प्रार्थना केली. त्यानंतर तिघे जण पलीकडच्या काठावर उतरले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. रात्र होताच त्यांनी एका विशाल वृक्षाखाली आश्रय घेतला. सीतेचे रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण दोघेही रात्रभर जागे होते. त्या रात्री पहिल्यांदाच
आपल्या भावाबरोबर बोलताना श्रीराम यांनी आपलं मन मोकळं केलं. ते म्हणाले, आपल्यावर आलेल्या या संकटाला आणि पिताश्रींच्या मतिभ्रांतीला पाहून मला असे वाटते की अर्थ आणि धर्मापेक्षा कामाचाच गौरव अधिक आहे की काय. नाहीतर कुठला पुरुष एका स्त्रीसाठी आपल्या आज्ञाधारक पुत्राचा परित्याग करेल. मला तर असे वाटते की महाराज दशरथांच्या प्राणांचा अंत करणे, मला देशातून घालवून देणे आणि भरताला राज्य देण्यासाठीच कैकई या राजभवनात आली होती. म्हणून हे लक्ष्मणा, तू येथूनच उद्या प्रातःकाळी अयोध्येस परत जावे. मला भीती वाटते की कैकई तुझ्या आणि माझ्या मातेबरोबर काहीही करू शकते. नंतर स्वतःचा धिक्कार करीत ते म्हणाले की माझ्या मातेला मी कुठल्याही प्रकारचे सुख देऊ शकलो नाही. कुणाही स्त्रीला माझ्यासारखा पुत्र होऊ नये, कारण मी तिला अनंत शोक देत आहे. याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी सांगून श्रीरामांनी त्या निर्जन वनात करुणाजनक विलाप केला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या समयी लक्ष्मणांनी श्रीरामांना धीर दिला आणि म्हणाले की आपण ज्या प्रकारे संतप्त होत आहात ते आपल्याला उचित नाही. अशा प्रकारे बरीच सांत्वना दिल्यानंतर श्रीरामांनी लक्ष्मणालाही आपल्या बरोबर वनात राहण्याची अनुमती दिली. त्या रात्रीनंतर मात्र परत कधीही श्रीरामांना उद्वेग आणि आपल्या प्रियजनांचं कसं होईल याप्रती भय वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राम, लक्ष्मण आणि सीता गंगा आणि यमुनेच्या संगमावर भरद्वाज ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचले. ऋषींनी त्यांना आरामदायक निवासस्थान देऊ केले, पण श्रीराम म्हणाले की मी जर इथेच राहिलो तर तुमचा आश्रम अयोध्येजवळ असल्या कारणाने मला भेटायला अनेक लोक इथे येतील. कृपया वनवासाची शपथ पूर्ण करता येईल असे एखादे निर्जन ठिकाण आपण मला सुचवावे. त्यावर भरद्वाज मुनींनी 60 मैलावर असणाऱ्या चित्रकूट पर्वताचं स्थान सुचवलं. भरद्वाज ऋषींच्या आश्रमातनं निघाल्यावर यमुना नदी पार करण्यासाठी राम आणि लक्ष्मणांनी स्वतः एक मोठा ताराफा तयार केला आणि त्यावर बसून ते लवकरच पलीकडच्या किनाऱ्यावर पोचले. भोवताली खूप सुंदर निसर्ग होता आणि श्रीराम सीतेला त्याचं वर्णन करून सांग. राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वताजवळ पोचले आणि तिथे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आल्यानंतर ऋषींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. लक्ष्मणांनी लाकडी फळांच्या भिंती असलेलं एक सुंदर निवासस्थान बांधलं. तत्पश्चात श्रीरामचंद्रांनी वास्तुदेवतेचे पूजन, मंत्रपाठ आणि जप केला आणि पर्णकुटीत प्रवेश केला. इकडे जेव्हा निषादराज गुह यांच्या गुप्तचरांनी श्रीराम सुखरूप चित्रकूट पर्वतापर्यंत पोचल्याचा वृत्तांत आणला, तेव्हा सुमंत्र अयोध्येकडे परत निघाले. शृंगवेरपुरातून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुमंत्र संध्याकाळी अयोध्येत पोचले, तेव्हा त्यांना सगळी अयोध्या शोकग्रस्त दिसून आली. सुमंत्र यांना बघताच हजारो लोक धावत आले आणि श्रीराम कोठे आहेत असे विचारले. ते म्हणाले की गंगेच्या किनाऱ्यापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यानंतर मी परत फिरलो. समस्त पूर्वासी दुःखी झाले. कुठेतरी त्यांना अशी आशा होती की सुमंत्र श्रीरामांना परत घेऊन येतील. सुमंत्र एकटेच परत आलेले बघून महाराज दशरथ, माता कौशल्या, माता सुमित्रा पुनश्च एकदा शोकग्रस्त झाले. भानावर आल्यानंतर त्यांनी श्रीरामांचा वृत्तांत ऐकण्यासाठी सुमंत्रांना बोलावले. सगळ्यांना जाणून घ्यायचे होते की श्रीरामांनी काय सांगितले, लक्ष्मणाने काय म्हटले, सीतेने काय संदेश दिला. तेव्हा सुमंत्रांनी श्रीरामांनी सगळ्यांसाठी दिलेला संदेश सांगितला. माता कौशल्या, सुमित्रा, भरत, महाराज दशरथ इत्यादी सगळ्यांसाठी काहीतरी संदेश. ते म्हणाले लक्ष्मण क्रोधित होते आणि सीतेला काय बोलावं हे समजतच नव्हतं, त्यामुळे ती गुपचूप होती. हा सगळा वृत्तांत ऐकून कौशल्या देवी थरथर कापू लागली आणि म्हणाली, रथ तात्काळ परत आणा आणि मलाही दंडकारण्यात घेऊन चला. सुमंत्राने हात जोडून तिला समजावले आणि म्हणाले, महाराणी, हा शोक, मोह आणि दुःखजनित व्याकुळता सोडून द्या. तिकडे सर्व संताप विसरून राघव वनात निवास करीत आहे.
लक्ष्मण रामांच्या चरणाची सेवा करीत आहे. सीतेचे मन भगवान श्रीरामांच्या ठिकाणी जडलेले आहे. तिला जरा सुद्धा दुःख झालेले दिसत नाही. निर्जन वनातही सीता आनंदाने हिंडते आहे. म्हणून आपण श्रीराम, लक्ष्मण अथवा सीतेसाठी शोक करू नका. याप्रमाणे युक्तीचे वचन बोलून सुमंत्राने पुत्र शोकाने पीडित झालेल्या कौशल्येला चिंता करण्यापासून आणि रडण्यापासून रोखले. तरी पण कौशल्येचं दुःख फार मोठं. ती विलाप करीत महाराज दशरथांना दोष देऊ लागली. ती म्हणाली, आपण रामाला वनात पाठवून या राष्ट्राचा आणि आसपासच्या अन्य राज्यांचाही नाश केला आहे. कौशल्याची ही कठोर वाणी ऐकून राजा दशरथ यांना अत्यंत दुःख झाले. ते म्हणाले, राणी, तू तरी कठोर वचन बोलून माझं दुःख आणखीन वाढवू नकोस. तू तर सदा धर्मात तत्पर राहणारी आहेस. असे म्हणून राजांनी तिच्या समोर हात जोडले. राजांचे वचन ऐकून कौशल्य रडू लागली. दोघेही एकमेकांना धीर देत होते आणि आज बघता बघता त्यांना आठवलं, श्रीरामांना वनात जाऊन 5 रात्री झाल्या. 6व्या रात्री मध्यरात्री कोसल नरेश दशरथांना आपल्या जुन्या पापाचे स्मरण झाले आणि ते कौशल्येला सांगू लागले, देवी, ज्यावेळी मी केवळ एक राजकुमार होतो, एक उत्तम धनुर्धर म्हणून माझी ख्याती झाली होती आणि सर्व लोक राजकुमार दशरथ शब्दवेधी बाण मारणे जाणतात असे म्हणत, त्यावेळी एक दिवस शिकार खेळण्यासाठी मी शरयू नदीच्या तटावर गेलो. सर्व बाजूस अंधकार होता. मला अकस्मात हत्ती सोंडेने पाणी पित असता होणाऱ्या आवाजाप्रमाणे आवाज आला. मी शब्दाला लक्ष करून बाण सोडला आणि बघतो तर काय, मला एक किंकाळी ऐकू. अरे हाय, तो बाण एका जटाधारी तपस्वीला लागला होता. तो म्हणाला, कोणी मला बाण मारला आहे? मला आपले हे जीवन नष्ट होण्याची इतकी चिंता वाटत नाही, पण मी मारला गेल्याने माझ्या माता पितांना जे कष्ट होतील त्याच्यासाठी मला शोक होत आहे. त्यांच्यासाठी पाणी न्यायला मी इथे आलो होतो. दोघेही अत्यंत दुर्बळ आणि आंधळी आहेत आणि थोड्याच वेळात मुनिकुमारांनी प्राणत्याग केला. राजा म्हणाला, हे बघून मी अत्यंत दुखी झालो. तो पाण्याने भरलेला हंडा उचलून मी आश्रमात पोहोचलो तेव्हा ते दोघे आपल्या पुत्राचीच चर्चा करीत त्याच्या येण्याची आशा धरून बसले होते. युवराज दशरथांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला. हे दोघे अत्यंत दुखी झाले आणि आम्हाला आमच्या पुत्राकडे घेऊन चल असे म्हणाले. नदी तीरावर पोहोचताच ते दोघे वारंवार विलाप करू लागले. तत्पश्चात त्यांनी आपल्या पुत्राला जलांजली दिली आणि तो मुनिकुमार दिव्य रूप धारण करून स्वर्गात गेला. तपस्वी मुनीने दशरथाला सांगितले की तू आजच मलाही मारून टाक. तू अज्ञानवश माझ्या बालकाची हत्या केली आहेस, त्यामुळे मीही तुला असा शाप देतो की पुत्राच्या वियोगाने मला जसे कष्ट होत आहेत तसेच तुलाही होतील. तू ही पुत्र शोकानेच कालवश होशील. हे सगळे महाराजांना आठवल्यावर महाराज देवी कौशल्यांना म्हणाले की देवी, त्यावेळी जे पाप केले होते ते ते आणि तेच आज या पुत्र वियोगाच्या प्रसंगाने मला आठवले आणि तेच वचन आता सत्य होताना दिसत आहे. या प्रकारे माता सुमित्रा आणि राममाता कौशल्येच्या निकटच राजा दशरथांच्या जीवनाचा अंत झाला. अर्धी रात्र संपता संपता नरेशांची प्राणज्योत मालवली. सर्व राण्या विलाप करू लागल्या. कोणाला कळतच नव्हतं अचानक होत्याचं नव्हतं कसं झालं. ह्याला दैवाची गती म्हणावं, नशीब म्हणावं, की आपण केलेल्या कृत्याचा, वचन देण्याचा परिणाम म्हणावं. ज्याचं त्याचं त्यांनी ठरवायचं, पण घडलं हे असं. मागच्या वेळेस आपण प्रश्न विचारला होता, आपल्या शरीरातील सप्तचक्रे कोणती आणि ती कुठे स्थित आहेत?
तर त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहेच, तरी पण थोडंसं संक्षिप्त सांगते. मानवी शरीरातील सप्तचक्रे ही योग आणि तंत्रशास्त्रातील महत्वाची संकल्पना आहे, जी शरीरातील ऊर्जा केंद्रांशी संबंधित आहे. ही 7 चक्रे शरीरातील विशिष्ट भागांची जोडलेली असतात आणि प्रत्येक चक्र विशिष्ट शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कार्यावर प्रभाव टाकते. पहिलं चक्र मूलाधार. याचं स्थान आहे मणक्याच्या तळाशी, रंग लाल आणि पाकळ्या 4. दुसरं चक्र स्वाधिष्ठान, नाभीच्या खाली, रंग नारंगी, 6 पाकळ्या. तिसरं मणिपूर, नाभीच्या वर, रंग पिवळा, 10 पाकळ्या. अनाहत, हृदयाच्या मध्यभागी, रंग हिरवा, 12 पाकळ्या. विशुद्धी चक्र, स्थान घशात, रंग निळा, 16 पाकळ्यांचं. आज्ञाचक्र, स्थान कपाळावर, 2 भुवयांमधील मध्यभागी, रंग निळसर जांभळा, 2 पाकळ्यांचं. सहस्त्रार चक्र, स्थान डोक्याच्या माथ्यावर, रंग जांभळा किंवा पांढरा, 1000 पाकळ्या. हे होतं मागच्या क्विजचं उत्तर. आता बघूया आजचं क्विज काय आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की भरत मामाकडून परत आल्यावर त्यांचा राज्याभिषेक होणार का? आणि आजच्या क्विजचा प्रश्न आहे, योग निद्रा म्हणजे काय? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं नक्की येऊ द्या. धन्यवाद.